भीमा कोरेगाव दंगलीच्या पार्श्वभूमीवर तसेच समाजामध्ये कायदा व सुव्यवस्था व शांतता राहण्यासाठी सांगलीचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी विजय काळम पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या सद्भावना एकता रॅलीला सांगलीमध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। सांगलीमध्ये राज्यात प्रशासनाच्या वतीने पहिल्यांदाच पुष्पराज चौक सांगली येथून सद्भावना एकता रॅलीला सुरुवात होती आहे। सांगलीचे जिल्हाधिकारी विजय काळम पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही रॅली आणि या रॅलीला चंद्रकांत पाटील, आमदार सुधीर गाडगे, कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील तसेच सांगलीचे पोलीस प्रमुख सुहेल शर्मा उपस्थित असलेले आपल्याला दिसतात। अनेक लोकप्रतिनिधींनी या रॅलीला उपस्थिती दर्शवलेली आहे। काँग्रेसचे युवा नेते विश्वजित कदम, काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील तसेच सांगली शहर अध्यक्ष पृथ्वीराज पाटील हेही उपस्थित आहेत। शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक हेही आपल्याला इथे दिसून येत आहेत। सांगलीचे भाजपचे अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख हेही या रॅलीला उपस्थित आहेत। भाजपचे मकरंद देशपांडे। या रॅलीला सुरुवात होतीये थोड्याच वेळात। आपण पाहतोय खुद्द मंत्री चंद्रकांत पाटील हे सर्वांना तिळगुळाचं वाटप करत आहेत। अतिशय उत्साही वातावरणामध्ये या रॅलीची सुरुवात होताना आपण पाहतोय। प्रचंड प्रतिसाद देत आहेत सांगलीकर। आपल्याला या दृश्यामध्ये दिसतंय सांगलीतल्या अनिकेत कोथेची मुलगी प्रांजल तसेच अनिकेत कोथेचा भाऊ तसेच प्रांजलचं पालकत्व घेतलेल्या DYSP सुजाता पाटील या ठिकाणी या रॅलीसाठी उपस्थित आहेत। अगदी काही क्षणामध्ये या रॅलीला पुष्पराज चौकातून सुरुवात होतीये। या रॅलीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्नी उपस्थित आहेत। सांगलीचे आमदार सुधीर गाडगे हेही आपल्याला दिसत आहेत। ही सगळी दृश्य आपण पाहतोय सांगलीच्या पुष्पराज चौक येथील। प्रचंड जनसमुदाय प्रशासनाला अपेक्षित होता त्याहीपेक्षा चांगला प्रतिसाद सांगलीकरांनी या रॅलीसाठी दिला। आपण पाहू शकतोय किती उत्स्फूर्त लोक या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। विविध क्षेत्रातील विविध जाती धर्मातील लोक सगळे भेदभाव विसरून या समता रॅलीसाठी सद्भावना एकता रॅलीसाठी एकवटलेले दिसून येत आहेत। आपल्याला या दृश्यामध्ये मिरजेचे आमदार सुरेश खाडेही पाहायला मिळाले। महिला वर्गही उपस्थित आहे। सर्वांनी कृपया शिस्तीचं पालन करा। जिल्हाधिकारी दृश्यामध्ये आपल्याला दिसत आहेत। समतेसाठी आणि एकतेसाठी तिरंगी फुगे या ठिकाणी इथं दिसत आहेत आपल्याला। काही वेळातच ह्या रॅलीला सुरुवात होणार आहे आणि समतेचा आणि एकतेचा संदेश देण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींच्या हस्ते सांगलीकरांच्या उपस्थितीत महानगरपालिका शाळा नंबर 7 च्या रॅलीला सुरुवात होतीये। तसेच महानगरपालिका शाळा नंबर 2 च्या आस्था कुर्ली या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हस्ते अतिशय नेटकं आणि सुव्यवस्थित असं नियोजन सांगली पोलीस तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। सांगलीकरांचा व लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद या रॅलीसाठी दिसून येतोय। आपल्याला दिसतंय लोकप्रतिनिधी एकत्र आलेले आहेत तसेच सांगलीकरही आलेले आहेत। आपण पाहतो इथं तिरंगी फुगे आकाशात सोडले गेलेत। समतेचा आणि एकतेचा संदेश देण्यासाठी या रॅलीच्या सुरुवातीलाच तिरंगी फुगे आकाशात सोडलेत। रविवारच्या सकाळी ही रॅली आता सुरुवात होती आणि या रॅलीच्या सुरुवातीलाच प्रचंड असा जनसमुदाय आपण एकवटलेला पाहतोय। पश्चिमेच्या बाजूने
न्यायचं आहे. भीमा कोरेगाव दंगलीच्या पार्श्वभूमीवरती सांगलीचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी विजय काळम पाटील यांच्या संकल्पनेतून या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ही रॅली आज संपन्न होतीये. शांततेमध्ये जायचं या आहे. रॅलीसाठी पोलिसांचा विद्यार्थ्यांची रॅली सुरू करायची आहे. छान असा वाटा दिसून येतोय आपल्याला. खूप छान नियोजन पोलिसांनी केलेलं आहे. शांततेत जायचं आहे. अनेक मान्यवर इथं उपस्थित असलेले दिसून येतात आपल्याला. विद्यार्थी त्यानंतर स्वतः जिल्हाधिकारी रस्त्यावरती उतरून सगळं नियोजन करतायत, हे विशेष आहे. राज्यातला हा पहिला उपक्रम आहे जो प्रशासनाने आयोजित केला आहे आणि त्याला एवढा चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय. या ठिकाणी आपण बघतोय स्केटिंग करणारे काही विद्यार्थी आपल्याला दिसत आहेत. त्यांचे प्रशिक्षक, ते खेळाडू आहेत सोबत. जिल्हाधिकारी स्वतः तिरंगा घेऊन रस्त्यावरती उतरले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांसोबत पोलीस प्रशासन आहे. तसेच सुरुवातीलाच या रॅलीच्या स्केटिंगचे खेळाडू पुष्पराज चौकातून ही रॅली आता मार्गस्थ होतीये. ती राम मंदिरकडे जातीये पुढं. खूप छान नियोजन. त्यानंतर पाठीमागं आपण बघतोय शाळेच्या काही विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा केलेल्या आहेत. समतेचा आणि एकतेचा संदेश देण्यासाठी वह्यांमध्ये आपण बघतोय की छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, मदर तेरेसा, महात्मा गांधी या वेशभूषेमध्ये विविध शाळेचे विद्यार्थी. सुरुवातीलाच आपण बघतोय रॅलीच्या सुरुवातीलाच शाळेचे विद्यार्थी हातामध्ये समतेचा आणि एकतेचे संदेश देणारे फलक घेऊन या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. हे विद्यार्थी घोषणाही देत आहेत. खूप छान उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये ह्या एकता रॅलीला पुष्पराज चौकातून सुरुवात झालेली आहे. ही रॅली राम मंदिरकडं मार्गस्थ झालेली आहे. महिलांचाही विशेष सहभाग रॅलीमध्ये दिसून येतोय. विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिसून येतोय. त्यांच्यासोबत त्यांचे शिक्षक आपण बघतोय. सर्वच विद्यार्थ्यांच्या हातात राष्ट्रीय एकात्मतेचे संदेश देणारे फलक आपल्याला दिसून येतात. विद्यार्थिनी इमॅन्युअल इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी इथं आपल्याला उपस्थित असलेले दिसून येतात. त्यांच्यासोबत त्यांचं शिक्षक वर्गही उपस्थित आहे. रॅलीला नुकतीच सुरुवात झालेली आहे आणि एवढा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद त्यानंतर ही रॅली आली आहे राम मंदिरकडून राजवाडा चौकामध्ये. राजवाडा चौकातली दृश्य आपण पाहतोय. सिटी हायस्कूल सांगलीचे विद्यार्थी यामध्ये आता सहभागी होत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे शिक्षक. सिटी हायस्कूलचे विद्यार्थी शाळेचा तसेच राष्ट्रीय एकात्मतेचे संदेश घेऊन सद्भावना एकता रॅलीमध्ये सहभागी होताना दिसून येत आहेत. ही आत्ताची दृश्य आहेत. सद्भावना एकता रॅली सांगलीतील राजवाडा चौकातील आणि सांगलीकरांसोबत विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त असा प्रतिसाद या रॅलीसाठी आहे. भीमा कोरेगाव दंगलीच्या पार्श्वभूमीवरती सांगलीचे जिल्हाधिकारी विजय काळम पाटील यांनी एक संकल्प केला. समतेसाठी आणि एकतेसाठी एक आवाहन केलं. सर्वांनी एकत्र येऊन जात धर्म विसरून. त्यानंतर आपण बघतोय गरवारे कॉलेजच्या NSSच्या विद्यार्थिनी हातामध्ये फलक घेऊन यामध्ये सहभागी झालेले आहेत. ही सगळी दृश्य आहेत सांगलीतल्या राजवाडा चौकातील. विद्यार्थिनींनीही उत्स्फूर्त असा सहभाग. खूप जास्त संख्येमध्ये इथं मुली दिसून येत आहेत आपल्याला.
कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी विजय काळम पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या सद्भावना एकता रॅलीसाठी खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला जातोय। या रॅलीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शुभेच्छा दिल्यात आणि इतर लोकप्रतिनिधी तसेच अनेक केंद्रीय मंत्र्यांनीही या रॅलीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत। तसेच यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी मंत्र्यांनी यावेळी असंही सांगितलं आहे की आता इतर शहरांमध्येही अशा पद्धतीची रॅली राबवणार आहे। यानंतर आपल्याला दिसून येतात श्रीमती सुंदराबाई दडगे गर्ल्स हायस्कूल सांगलीच्या विद्यार्थिनी अनेक जास्ती प्रमाणात इथं आलेल्या आहेत आणि त्या या रॅलीमध्ये उपस्थित आहेत। आता आपण पाहतोय राजवाडा चौकामध्ये पोलीस प्रशासन आणि कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी विजय काळम पाटील यांच्या हस्ते तिरंगा हातामध्ये घेऊन रॅलीमध्ये ते सहभागी झालेले आपण पाहतोय। त्यावेळी त्यांच्यासोबत विश्वास नांगरे पाटीलही आहेत, तसेच कॉलेजचे विद्यार्थीही यामध्ये सहभागी झालेले दिसून येत आहेत। आपल्याला सांगलीकर यामध्ये उपस्थित आहेत। खूप नेटकं असं नियोजन केलेलं दिसून येत आहे। पुन्हा आपण बघतोय विविध वेशभूषेतील ही मुलं रॅलीमध्ये सहभागी आहेत। समतेचा आणि एकतेचा संदेश देण्यासाठी सांगलीमध्ये ही रॅली सुरू आहे आणि सध्या या रॅलीचं दृश्य आपण बघतोय। या अँग्लो उर्दू शाळेचे हे सगळे विद्यार्थी आपण बघतोय। सर्व जाती धर्म एकच आहेत। माणुसकी हा धर्म डोळ्यासमोर ठेवून जिल्हाधिकारी यांनी या समता एकता रॅलीचं सद्भावना एकता रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि या रॅलीला खूप छान असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळताना दिसत आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतोय सांगलीतल्या राजवाडा चौकातील। अतिशय राजवाडा चौकातून पुढे ही रॅली आता आपण आलेली पाहतोय स्टेशन चौक सांगली या ठिकाणी तेवढ्याच प्रमाणात उत्स्फूर्त असा नागरिकांनी प्रतिसाद दिलेला दिसून येतोय। जास्ती संख्या वाढलेली दिसून येते। त्यामध्ये लोकप्रतिनिधी जिल्हाधिकारी स्वतः चालताना आपल्याला दिसून येत आहेत। सगळे प्रशासकीय सेवेतले अधिकारी तसेच सगळे लोकप्रतिनिधी, शाळेचे विद्यार्थी, सांगलीकर नागरिक या ठिकाणी आपण सगळ्यांना एकत्र आलेलो पाहू शकतो। त्यावेळी भाजपचे स्टार प्रचारक गोपीचंद पडळकर या ठिकाणी सांगितलं स्टेशन चौकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्तेही या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण बघू शकतो की स्टेशन चौकामध्ये सुद्धा सांगली पोलिसांनी खूप छान असं नियोजन केलेलं आहे। आपण आत्ताच बघितलं ह्या दृश्यामध्ये गेलेल्या एक दिव्यांग व्यक्तीही यामध्ये सहभागी झालेले आहेत। विविध वेशभूषेतील विद्यार्थ्यांसोबत शाळेचे अगदी लहान मुलं सुद्धा आपल्याला इथं दिसून येत आहेत। त्यानंतरची दृश्य आहेत आझाद चौक सांगलीमधील। ही रॅली आत्ताच आझाद चौकात येऊन पोहोचलेली आहे। आझाद चौकामध्ये जिल्हाधिकारी विजय काळम पाटील यांच्या हाती तिरंगा आहे आणि ते स्वतः अगदी सुरुवातीपासून रॅलीच्या स्वतः पायी चालत तसेच विश्वास नांगरे पाटील, पोलीस प्रमुख सुहेल शर्मा तसेच विविध पोलीस अधिकारी या ठिकाणी एकतेचा संदेश देण्यासाठी सांगलीकरांना एकत्रित आहेत। या रॅलीला पुन्हा सुरुवात होती आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतोय आझाद चौकातली ही सगळी दृश्य पाहत असताना आपण पुन्हा एकदा पाहतोय की सांगलीचे कर्तव्यदक्ष
जिल्हाधिकारी विजय काळे पाटील स्वतः तिरंगा घेऊन ही यानंतरची दृश्य आपण पाहतोय। सांगलीतल्या छत्रपती शिवाजी क्रीडांगणावरती रॅली येऊन पोहोचलेली आहे। त्यानंतर व्यासपीठावरती आपण पाहतोय जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्नी तसेच जिल्हाधिकारी महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील तसेच पोलीस अधिकारी आहेत, प्रशासकीय अधिकारी आहेत। त्यानंतर जिल्हाधिकारी त्यांच्या पत्नी तसेच त्यांचा मुलगा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यानंतर चंद्रकांत पाटील हेही शिवाजी स्टेडियमला आलेले आहेत। आमदार तसेच महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, आमदार सुरेश खाडे, सदाभाऊ खोत, कृषी मंत्री सदाभाऊ खोत, या ठिकाणी आपण पाहतो व्यासपीठावरती सगळे मंत्री, नेते मंडळी, लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत। तिरंगा हातात आहे चंद्रकांत पाटील यांच्या। यानंतर त्या रॅलीचा प्रमुख कार्यक्रम सुरू होत आहे। एकतेची आणि समतेची भावना जागी होण्यासाठी इथं आपण बघतोय की लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत। आमदार सुमनताई पाटील, जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्नी, मुलगा, आमदार सुरेश खाडे, निशिकांत भोसले पाटील, दोन इस्लामपूरचे नगराध्यक्ष उपस्थित आहेत। खानापूरचे आमदार अनिल बाबर हेही इथं उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यानंतर मंत्री सदाभाऊ खोत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। तसेच शपथ मी जात वंश धर्म एकतेची आणि समतेची शपथ घेतली जाते। प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करेन। मी आणखीन अशी प्रतिज्ञा करतो की सर्व प्रकारचे मतभेद मी हिंसाचाराचा अवलंबन न करता व संविधानिक मार्गाने सोडवीन। जय हिंद, धन्यवाद। आत्मा की शांति के लिए सब लोग अपनी जगह पे 30 सेकंड के लिए खड़े होंगे और उनकी याद में सुहेल शर्मा श्रद्धांजलि देंगे। 30 सेकंड सगळ्यांनी उभं राहायचंय शांततेमध्ये श्रद्धांजली। या ठिकाणी आपण पाहू शकतो विश्वास नांगरे पाटील हे सांगलीकरांना संबोधित करत आहेत। ते काय म्हणतात पाहूया। प्रचंड प्रतिसाद, तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि उत्साह पाहून खरंच सांगलीकरांना मानाचा मुजरा, सगळ्यांना अभिवादन आणि खूप खूप धन्यवाद। या रॅलीमध्ये सगळे वरिष्ठ तर सहभागी आहेतच, पण सगळ्यात महत्त्वाची आमची पुढची जनरेशन, पुढची पिढी, विद्यार्थी, तरुण, युवक, युवती मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एक बुलंद आवाज देऊ इच्छित आहेत की आम्हाला एकता हवी आहे, आम्हाला काही द्वेष नकोय, आम्हाला तिरस्कार नकोय, आम्हाला असूया नकोय, आम्हाला चांगलंच पाहायचं आहे। आमच्यामध्ये समता, बंधुता, राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती हेच आम्हाला पाहायचं आहे। आम्हाला सुरक्षितता हवी आहे। त्यामुळे हा एक मोठा आवाज सांगलीतून आज निर्माण झालेला आहे। दुर्दैवानं या वर्षाची सुरुवात एका अप्रिय घटनेनं झाली, ज्याचे पडसाद पूर्ण महाराष्ट्रात उमटले। पण आज मकर राशीमध्ये सूर्य प्रवेश करतोय आणि एक नवी चांगला अध्याय जो रचनात्मकतेचा आहे, जो होकारात्मकतेचा आहे, तो या सांगलीतून सुरू होतोय। याचा सगळ्यांना आपल्याला अभिमान आहे। आम्ही भारताचे लोक, संविधानाची प्रास्ताविका या ठिकाणी लिहिलेली आहे, जी आपली मला वाटतं सगळ्यांची शपथ असायला हरकत नाही। आम्ही भारताचे लोक, आम्ही भारताचे एक सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक समाजवादी धर्मनिरपेक्ष गणराज्य बनवणार आहोत।
सगळ्यांना आर्थिक, सामाजिक, धार्मिक समता मिळेल, सगळ्यांना सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य मिळेल, देशाची एकता आणि अखंडता कायम राहील आणि दर्जाची आणि संधीची समानता मिळेल, ही शपथ आणि या आपल्या समोर जे ज्येष्ठ इथं सगळे चित्र दिसत आहेत, त्यात गांधीजी आहेत, शाहू आहेत, आंबेडकर आहेत, त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आहेत, सगळे वरिष्ठ आहेत, स्वामी विवेकानंद आहेत. या सगळ्यांचा आदर्श आपल्याला ठेवायचा आहे आणि ठरवायचं आहे की आमच्यामध्ये कुणी फूट पाडू शकणार नाही. आम्ही एक आहोत, आम्ही एक संघ. आमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका, तुमचे नामोनिशान राहणार नाही. ही सगळ्यांचा एक आवाज, हुंकार आज या सांगलीमधून सगळीकडे गेलेला आहे. यामध्ये युनिफॉर्म मधले कर्मचारी, अधिकारी आहेत, यामध्ये एनसीसीतली मुलं आहेत. शेवटी या सगळ्यांना देशासाठी लढायचं आहे, आपसापसामध्ये लढायचं नहीं है. दुनिया में मिल जाएंगे आशिक कई, मगर वतन से खूबसूरत सनम नहीं होता. नोटों में सिमटकर, सोने में लिपटकर मरे हैं कई, मगर तिरंगे से खूबसूरत कफन नहीं होता. तिरंगा आमचा सगळ्यात आहे, हाच आमचा रंग आहे, हाच आमचा धर्म आहे. ही शपथ आपण या ठिकाणी घेण्यासाठी आलेलो आहोत. पुन्हा एकदा जिल्हा पोलीस प्रशासनाचं मी अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. विश्वास नांगरे पाटलांनी आम्ही एक आहोत आणि आम्ही एकच राहणार आहोत, आमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका, अशा प्रकारचा संदेश सांगलीकरांना दिलेला आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो इथं मळे सूर जो तारो मारो बने आपणो सूर निराळो. सगळ्यांनी सद्भावना रॅलीसाठी जमलेल्या सर्वांनी एकता रॅली आपण यानंतर पाहू शकतो की तिरंगी फुगे पुन्हा एकदा सोडण्यात आलेले आहेत. या कार्यक्रमाचा सांगता समारोप सध्या सुरू आहे सर्वांनी बसून घ्या. आणि यानंतर आपण बघतोय सांगलीचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी विजय काळम पाटील हे सांगलीकरांना संबोधित करत आहेत. बघूयात ते काय म्हणतायत. मनपूर्वक स्वागत करतो आहे. एक सद्भावना रॅली ज्यामध्ये शांतता, सुव्यवस्था, सामाजिकता, राष्ट्रीय एकात्मता याचा संदेश या रॅलीतून सर्व जगाला मिळालेला आहे. ज्यावेळेस रॅली काढायचं ठरलं त्यावेळेला समोर एक प्रश्न होता की समाज, धर्म, जात, पंथ एक येतील का. माझ्यापुढे एक हिंदी शेर होता, त्या शेरों में मंजिल थी, गिर गिर कर समझते रहे, हवाओं ने बहुत कोशिश की, फिर भी एकता के दीप हम जलाते रहे. या यात्रेसाठी सर्व सांगलीकर एक दिलाने एकत्र झाले आणि एक सांगलीकर पॅटर्न म्हणून जगाला सद्भावनेचा, शांतीचा एक संदेश आपण देतोय. तर इतिहास वाचणारे खूप असतात पण इतिहास घडवणारे खूप कमी असतात. आपण सर्वांनी या ठिकाणी या मैदानावरती सद्भावनेचा इतिहास घडवलेला आहे. बरोबर आहे का, चूक आहे? आणि ही सद्भावना करत असताना सर्व या ठिकाणी उपस्थित माझे बंधू भगिनी, वरिष्ठ, सांगलीची जनता, महाराष्ट्राची जनता आणि या देशाची जनता, या सर्वांचं मी आभार मानतो. आणि एवढंच म्हणेन की ही जी एकता आहे ही आपल्या अखंड राहावी, ही एकतेची ज्योत सतत प्रज्वलित राहावी. एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की जीवन हे मोलाचं असतं आणि हे जीवनामध्ये एक शेर म्हणतो शेवटी आणि तुमच्या सर्वांना तो अर्पण करतो. जिंदगी है छोटी, जिंदगी है छोटी, उम्मीदें बड़ी है, देखो नजर के सामने ये सद्भावना यात्रा खड़ी है. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी स्टेडियम सांगली या ठिकाणी राष्ट्रगीत संपन्न झाले सद्भावना एकता रॅली दरम्यान. आणि यावेळी चंद्रकांत पाटील हे संपूर्ण राज्याला आणि सांगलीला मंत्री चंद्रकांत पाटील हे संबोधित करताना दिसत आहेत. बघूयात ते काय म्हणतायत. त्या निवेला कोणी धक्काच लावू शकत नाही. पण ही जी एकमेकांमध्ये अतिशय गुंफलेला जो समाज होता, त्यात गेल्या काही दिवसांमधल्या घटनांमुळे त्या घट्ट विणीला कुठेतरी धक्का बसला आणि त्यामुळे सांगलीचे कलेक्टर, सांगलीचे SP आणि ह्या रिजनचे IG या तिघांनी मिळून असा निर्णय केला की एक चांगली सुरुवात सांगलीपासून करू, ज्याला त्यांनी सद्भाव यात्रा असं म्हटलं. सुरुवातीला कल्पना अशी होती की 1000-2000 लोक येतील,
पण जवळजवळ 30,000पेक्षा जास्त शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी आणि मोठ्या प्रमाणात सर्व जाती धर्माचे नागरिक सहभागी झाले. मी सुरुवातीला ह्या त्रिमूर्तींचं मनापासून महाराष्ट्र शासनाच्या वतीने अभिनंदन करतो की एक जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी यांनी प्रयत्न केला. मी अशी आशाही व्यक्त करतो की अशाच प्रकारच्या रॅली गाव स्तरापर्यंत होतील. मी उद्या जाऊन मुंबईमध्ये प्रयत्न असा करतोय की शासन म्हणूनच अशा प्रकारचा कार्यक्रम देता येईल का. त्या सगळ्यांना सांगली हे एका अर्थाने आदर्श मॉडेल ठरेल की ज्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांना त्यांनी रस्त्यावर आणलं आणि आम्ही सगळे एक आहोत ही भावना घट्ट करण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाला व जिल्हाधिकाऱ्यांना अपेक्षित पेक्षा जास्त जनसमुदाय इथं एकवटलेला दिसून आला आपल्याला. खासदार अमर साबळे हेही या ठिकाणी सांगलीकर तसेच राज्याला संबोधित करताना दिसत आहेत आपल्याला. आबाधित ठेवण्याचा प्रयत्न करतो हे सद्भावना यात्रेच्या निमित्ताने सांगलीकरांनी दाखवून दिलेलं आहे. या देशाला सामाजिक ऐक्याची, समतेची, बंधुतेची गरज आहे आणि देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सर्व सहकारी आणि या महाराष्ट्रातली जनता हे सामाजिक ऐक्य अबाधित राखण्यासाठी कटिबद्ध आहे. ह्या सद्भावना यात्रेच्या निमित्ताने स्पष्ट झालेलं आहे. मी या देशातील सर्व तमाम जनतेला हे सामाजिक ऐक्य अबाधित राखण्याचं नम्र आवाहन करतो. नमस्कार. भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत अशा पद्धतीचा संदेश देणारी ही समता, सद्भावना, एकता रॅली मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रगीत सुरू आहे. शुभ